नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्यू आपण 17 जानेवारीसाठी बघणार आहे. काल व्हिडिओमध्ये मी एक लेवल सांगितली होती 23,270. अर्थात एवढं मोठा गॅप अप होईल असं मला वाटलेलं नव्हतं, पण 23,270 ही जी लेवल आपण काल काढलेली होती ही बरोबर काम केलेली आहे. आज बरोबर जिथं गॅप अप ओपनिंग झालं साधारण 23,380च्या वर आणि तिथून मार्केट खाली आलं आणि आजचा लो मार्केटचा जर बघाल तुम्ही तर तो आहे 23,272. आपण 23,270 या लेवलला सपोर्ट सांगितलेला होता काल आणि तिथूनच मार्केट पुन्हा वर गेलं. उद्यासाठी सुद्धा हीच लेवल महत्त्वाची आहे. 23,270च्या वर कॉल पोझिशन मी घेणार. 23,270 ब्रेकडाऊन दिला तर मी पुट लगेच घेणार नाही, कारण 23,230ला एक मला सपोर्ट पुन्हा दिसतोय आणि 23,230च्या इथनं पुन्हा जेव्हा तो 23,270च्या वर जाईल, म्हणजे 23,270च्या वर पुन्हा एक 5 मिनिटाची कॅन्डल मला ग्रीन मिळेल. समजा मार्केट असं वरनं आता खाली आलं इथनं किंवा गॅपडाऊनच झालं 23,230च्या आसपास, आणि पहिला आपण एक विचार करूया, फ्लॅट ओपन झालं तर विचार करूया. फ्लॅट ओपन झालं, वाढ बघणार मी. तिथून मार्केट समजा वर गेलं, वर असं चाललं तर मी हे 23,350 किंवा इथं साधारण फ्लॅट ओपन झालं 23,270चा स्टॉप लॉस टाकणार आणि बाय करणार. ते 23,420पर्यंतची माझी टार्गेट असू शकतात. 23,270 स्टॉप लॉस माझा फिक्स आहे. त्याच्या 270च्या खाली जर एक 5 मिनिटाची कॅन्डल झाली तर मी त्यातनं बाहेर पडणार. समजा फ्लॅट ओपन होऊन मार्केट खाली आलं, 23,270 ब्रेकडाऊन दिला तर वाढ बघणार मी. 23,230च्या इथं हाऊ इट बिहेव्स हे बघणार मी एकदा, आणि 23,230 पण ब्रेकडाऊन मिळाला तर मात्र मी पुटमध्ये एंटर करणार. त्यावेळी माझी टार्गेट पुन्हा 23,140पर्यंतची असू शकतात. तर 23,140 ही की लेवल आहे. जोपर्यंत 23,140च्या खाली जात नाही बाजार तोपर्यंत मार्केटमध्ये कॉल सिच्युएशन किंवा कॉल पोझिशनच मी घेणार. समजा मार्केट गॅपअप झालं आणि या साधारण 23,420च्या आसपास गॅपअप झालं, तिथनं एखादी मला रेड कॅन्डल मिळाली तर 23,420चा स्टॉप लॉस टाकणार किंवा त्या रेड कॅन्डलचा जो टॉप असेल त्याचा स्टॉप लॉस टाकणार आणि 23,270साठी टार्गेटसाठी मी पुढ घेणार. गॅप डाऊन झालं मार्केट 23,140च्या आसपास, तिथं एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली तर मी लगेच कॉल घेणार नाही. मी जोपर्यंत 23,270 क्रॉस करून वर जात नाही, मार्केट गॅप डाऊन झाल्यानंतर एकच करणार मी की तिथं बाईंग सिच्युएशन नाही, बाय करणार तो 23,270च्या वरच. पण 23,270 तुटल्या फूट मात्र घेणार नाही. मी 23,230 तुटल्यानंतर फूट घेणार. ही माझी उद्याची स्ट्रॅटेजी आहे. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघून एखादा कॉल घेतला, एखादा ट्रेड घेतला तर त्या फायद्याला किंवा नुकसानीला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सतत विवेकबुद्धी वापरावी, आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधावा आणि मगच ट्रेड करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.